नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर गेले 2-3 दिवस मी तुम्हाला अपडेट दिली नाही, कारण माझा आवाज बसल्यामुळं मला अपडेट देता आले नाही. तरीसुद्धा आज उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग आणि उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग यामध्ये वाढ झालेली आहे, त्याची सूचना देण्यासाठी हा व्हिडिओ जरा थोडासा उशिरा करतोय, परंतु करणं गरजेचं आहे. कारण दौंडचा विसर्ग वाढलेला आहे, बनगाडचा विसर्ग वाढलेला आहे आणि उजनीतून भीमा नदीमध्ये सोडणारा विसर्गामध्येही वाढ झालेली आहे. तर आज सकाळी उजनी धरणाची जी परिस्थिती आहे ती एकूण पाणी पातळी ही 496.520 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 113.7 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 49.94 TMC. तर टक्केवारी बघितली तर उजनी धरणाची टक्केवारी फारशी वाढलेली नाही किंवा कमी बी झालेली नाही, तो 93.22% आहे. काल म्हणजे गेल्या 2-3 दिवसामध्ये 93.76 होतं, परंतु पाण्याचा विसर्ग येणारा कमी झाला होता आणि उजनीतून सोडण्यात येणारं पाणी जास्त होतं, त्यामुळे तो टक्केवारीमध्ये फरक पडलेला दिसतोय. तर सध्याला उजनी धरणात येणारा जो विसर्ग आहे दौंडचा, त्या दौंडच्या विसर्गामध्ये जवळपास डबलीने वाढ झालेली आहे. कारण आतापर्यंत दौंडमधून येणारा विसर्ग हा 7,303 क्युसेकचा होता, तो आता सध्याला 14,351 क्युसेक झाला आहे. तसंच बनगाडचा विसर्ग येणारा पण त्यामध्येही डबलीने वाढ झालेली आहे. आतापर्यंत 10,391 क्युसेकचा विसर्ग येत होता, तो आता 20,498 क्युसेकचा विसर्ग झालेला आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये रात्री 12 वाजल्यापासून जो आतापर्यंत 6,600 क्युसेकचा विसर्ग होता, तो आता 11,600 क्युसेक करण्यात आलेला आहे. कदाचित संध्याकाळपर्यंत यामध्ये वाढ झालेली दिसेल, कारण आता सध्याला परिस्थिती पावसाने सुरुवात, काही धरणाच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाने सुरुवात केलेली आहे. बऱ्याच धरणाच्या पाणलोटक्षेत्रामध्ये कमीत कमी 20 मिलीमीटर ते जास्तीत जास्त 70 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडलेला आहे. त्यामुळं त्या धरणातून जवळपास 8 धरणातून सध्याला एक 10 ते 15,000 क्युसेकचा विसर्ग, 15,000च्या पुढंच हा विसर्ग सध्याला उजनी धरणाच्या दिशेने येतोय. आणखी त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याला उजनी धरणातून कालव्यातून 2100 क्युसेक्स, बोगद्यातून 400 क्युसेक्स आणि सिनामाड उपसा सिंचनमधून 180 आणि दहेगावमधून 80 क्युसेकचा असा विसर्ग आहे. परंतु नीरा बेसिनमधल्या धरणापैकी जी 4-5 धरणं आहेत त्यापैकी नाझरे धरण 100% भरलेलं आहे, त्यातून फक्त 249 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. वीर धरणातून कोणताही विसर्ग सध्याला नदीपात्रात सोडला जात नाही, परंतु पाऊस वाढला तर तो विसर्गही कोणत्याही क्षणी चालू होऊ शकतो. संध्याकाळपर्यंत उजनी धरणातून पाणी सोडण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये वाढ होऊ शकते किंवा उजनीत येणाऱ्या पाण्यामध्येही वाढ होऊ शकते. बनगाडचा विसर्ग तर वाढणारच आहे. बनगाडचा विसर्ग आपल्या दौंडमध्ये आल्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीमध्ये जे सोडण्यात येणारं पाणी आहे त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहेच. तर आता इथून पुढचं 2-3 महिने मी सांगतोय, 2-3 महिने की आपल्याला नदीपात्रात जी भीमा नदीचं पात्र आहे, नीरा नदीचं आणि भीमा नदीचं जे पाणी एकत्र येऊन जे पुढं जाणार आहे, ती पूर परिस्थिती पुढील 2-3 महिने राहणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.